मॅडम माझा विश्वासच बसत नाही हो. जे काही घडलंय ना, म्हणजे बघा ना, आता मी तुमचा हात धरलाय आणि माझा हात धरलाय, पण मस्त बीचवर बसलोय. सारी ना सिद्धिराज, इथे आल्यापासून ना जे काही घडतंय ते सगळं तुम्ही बोलून दाखवताय. जणू काही क्रिकेटची कॉमेंट्रीज करताय. मॅडम तुम्ही लिंक ब्रेक केली हो माझी. मग या क्षणाचा आनंद घेऊ देता मला. अहो मग घ्या की आनंद, मी कुठे नको म्हणतेय. मी पण फक्त गंमत पाहतेय. या बदललेल्या परिस्थितीचं तुम्हाला किती अप्रूप वाटतंय. हो ना मॅडम, म्हणजे बघा ना, एका दिवसात नाही म्हणजे एका सकाळामध्ये सगळं बदलून गेलो. मॅडम तुम्हाला सांगतो मी, म्हणजे आधी असं मला वाटायचं की मी जमिनीवर चालतोय, आता मला असं वाटतंय की मी आकाशात उडतोय. पण सिद्धिराज, या सगळ्यात तुमचं मॅडम म्हणणं कधी बदलणार आहे? म्हणजे अहो म्हणजे एकीकडे म्हणता की तुमचं माझ्यावर प्रेम आहे, एकीकडे बायको म्हणता आणि दुसरीकडे मॅडम म्हणून पर्क करता. मॅडम तुम्ही असं का बोलताय? म्हणजे अहो मला ऑकवर्ड होत आहे जाम. तर मी काय केलंय तुम्हाला? अहो आता काय बोलतात आता? तुम्ही एक काम करा, एकदा मला भावना म्हणून बघा. अरे भावना, अहो म्हणा. भावना, परत एकदा म्हणा. भावना, परत एकदा म्हणा. सिद्धूची भावना. मॅडम अहो कसला भारी फिलिंग आहे. माझ्यासाठी पण. हँडकफ्स नाहीयेत ना म्हणून हिरो. आय स्वेअर जानू, तुला काय झालंय? मी ठरवलंच आहे जयंत, आज नो लपवा छपवी. आज मी तुला माझी ती बाजू दाखवणार आहे जी तू याआधी कधीच बघितली नाहीयेस. मे आय? ऑफकोर्स. जानू खूप टाईट आहे माझा. एक तो 2च मिनिट आहे. जानू हे सगळं खूप टाईट आहे. जानू माझा ऐक. जानू मी म्हणतोय ना, मला सोड. तुला ऐकू येतंय का नाही? प्लीज मला सोड ना. What the hell, जानू? ही गन कुठून आली तुझ्याकडे? जानू, enough of your games, okay? जानू, look, I think you're mentally stable right now. हे बघ, पश्चाताप होईल असं काहीच करू नको जानू. प्लीज माझा ऐक. आवाज बंद. एक अक्षरही तोंडातून काढायचं नाहीये आता. आता फक्त मी बोलणार आणि तू ऐकायचं. जयंत कानेटकर, माणुसकी नसलेला जयंत कानेटकर, कपटी मनाचा जयंत कानेटकर, स्वार्थी स्वभावाचा जयंत कानेटकर, फसवा-फसवी करणारा जयंत कानेटकर आणि निष्पाप लोकांचा खून करणारा खूनी जयंत कानेटकर. जानू तू काय बोलतेस? तुला कळतंय का? हे बघ जानू, आय थिंक यू आर आउट ऑफ युअर माइंड राइट नाउ. हॅव यू लॉस्ट इट?
हॅव आय लॉस्ट इट जयंत? आपलं बाळ जानू. आपलं नाही, माझं. माझं बाळ. माझं बाळ गेलं ना, त्या दिवशी मला असं वाटलं की ते विनोद सारखी वेडी का नाही झाले. तिला तू आहेस हे समजलं तरी बंद झालं असतं. किंवा आजी सारखी कोमात का नाही गेले. म्हणजे म्हटलं तर आहे, म्हटलं तर नाही. अरे मूर्ख माणसा, तू निवडलेली मुलगी इतकीही कमकुवत नाहीये. ती स्वतःचा जीव देई किंवा इतकीही कोडगी नाहीये. ती कुणाचा तरी जीव घे आणि मोकळं तर तू मला करणार नाहीस, हो ना? सांग ना, कशी बाहेर पडू मी या सगळ्यातून? कशी सुटू मी या तिढ्यातून? सांग. जानू, माझी मरायची इच्छा नाहीये जय, पण त्याही पेक्षा माझी तुझ्यासोबत जगायची इच्छा नाही. तू मला दिलेल्या त्रासाची परतफेड आता फक्त एकाच गोष्टीने होऊ शकते, तुला तडफडायला भाग पाडून.